चल ग बाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळूया मंगळागौर खेळूया ग मंगळागौर खेळूया पाणीला टाक पाणीला टाक पाणीला टाक सागरला टाक सागरला टाक सागरला टाक डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणीला टाक पाणीला टाक पाणीला टाक चिंडा मोडगा मोरी चिंडाची लांब दोरी चिंडा मोडगा मोरी चिंडाची लांब दोरी दिंडा खाली कोण ग उभी माय माऊली मी तर उभी कोण्या गावाला गेली सांग ना आता कोण्या वाटेन ती कधी जाणार आहे पारू नाचायला? जाईल थांब ना जरा ते तर दूर जरा जमेल ना? नाही जाते ती नाही जाईल ना अरे पण त्याचा काय संबंध आहे संबंध आहे आपलं कळत आपलं कळत काय मावशी मावशी सोडा हे बघितलं हे सगळे जण चोरून आपली प्रॅक्टिस बघत होते आई व्यंकी सॉरी सॉरी हो मावशी सॉरी का अरे सॉरी सॉरी खरंच सॉरी ऍक्च्युली आम्हाला प्रॅक्टिस बघायची होती तुमची हा हो. आणि तुम्ही बघूच देत नव्हता म्हणून हे अरे आम्ही तुम्हाला सांगितलेलं असताना सुद्धा तुम्ही आगाऊपणा केलात ना अरे करू दे रे आम्हाला प्रॅक्टिस कशाला मध्ये मध्ये अडथळा आणताय चला निघा इकडनं चला लगेच मावशी 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 राहू दे ना आम्ही काही त्रास पण नाही देणार तुम्हाला खरंच एकदम शांत बसून एकदम शांत बसून प्रॅक्टिस बघतो ओके आणि मी मगाशी म्हटलं ना भूक लागली तर मी खायला आणून देऊ शकतो. अजिबात चालणार नाही मावशी मावशी प्लीज बोल ना आईला नाही नाही म्हणते ना ती मग वा चल चला निघा ठीक आहे मग आता काय चला जातो आम्ही. मला एक प्रश्न आहे आता काय पारू का नाही डान्स करते आदित्य पारूने का डान्स करायला हवाय तुला अरे नाही मला नाही ती ना मोलकरीण आहे आपल्या घरात सर्वंट काम करते है ना आणि हा जो खेळ खेळतोय ना आम्ही मंगळागौरीचा तो लग्न झालेल्या बायका खेळतात तिचं लग्न झालंय खर तर मला पण पारूनी नाचायला हवंय या खेळात भाग घ्यायला हवाय पण तीच नाही म्हणते आदित्य बाहेर आहे ना मला बोलायचं तुझ्याशी पारू मॅडम तुम्ही पण येता ना आता तुम्ही काय करताय निघा चला अरे काय यार स्पष्टपणे कळतंय की तुलाही ते खेळ खेळायची इच्छा आहे आईची मदत करायची इच्छा आहे पण त्या दामिनी काकूमुळे तुला ते खेळता येत नाही पण मी खरंच सांगतो याला ना दामिनी काकू जबाबदार नाहीये मी जबाबदार आहे माझी चूक आहे नित्य सर तुम्ही स्वतःला दोष नका देऊ अरे नाही तर काय माझ्यामुळे आपण आपल्या नात्याबद्दल कोणाला सांगू शकत नाहीये ना तू तर म्हणतेय सगळ्यांना की सांगा सांगा लवकर पण मीच तुला नाही नाही म्हणतोय आणि त्यामुळे तुला किती गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात पण बस मला तर खरंच असं वाटतंय ना की हीच ती योग्य वेळ आहे आपण सांगून टाकूया सगळ्यांना आदित्य सर सगळे आहे तिथे चल नाही चल तू चल ऐका ना मुंबई गाडी चमचम करती मुगाडी मुंबई गाडी चमचम करती मुगाडी मुंबई गाडी एक मिनिट एक सेकंड जरा ते म्युझिक ऑफ करायचं काय झालं बोल बाबा आई मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे
बोल ना. आई कदाचित ते ऐकून आदित्य थांब, मला तुझ्याशी बोलायचंय, जरा चल माझ्याबरोबर. नाही बाबा, मला आता आईसोबत खरंच खूप महत्वाचं बोलायचं. आदित्य माझ्याबरोबर चल जरा. बाबा प्लीज माझं ऐकून. तू चल 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 लवकर. आलो आलो आलो. चल लवकर. ऐक 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 हे बघ, रागाच्या भरात काहीही करू नकोस. काय यांचं वागणं आहे? म्हणजे घरातल्या सगळ्या बायका डान्स मध्ये आहेत, फक्त पारूला बाजूला काढलं का? पारू नोकर आहे म्हणून तुम्हाला तरी पटतंय का? नाही, अशा वेळी मी तिच्या बाजूने उभं राहायला नको का? बघ, पारूवरती अन्याय होतोय, मान्य आहे मला, पण तुझं आणि तिचं लग्न झालंय हे अहिल्याला सांगण्याची ही वेळ नाहीये. ऐक माझं, तू विसरतोयस, तू फक्त आदित्य नाहीयेस, तू आदित्य किर्लोस्कर आहेस. आणि पारूशी लग्न करणं ही किर्लोस्करांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अहिल्याला असं तडकाफडकी नको सांगूस. तिला काय सांगायचं याचा विचार कर, तिला विश्वासात घे आणि मग सांग. पण बाबा, पण ऐक ऐक ना, आधीच लक्ष्मी आणि अहिल्या एका मोठ्या प्रसंगाला तोंड देतात रे. त्यातून त्यांच्या समोर नवीन प्रसंग उभा नको करूस, प्लीज ऐक. ठीक आहे. ऐक ऐक, तू आज जातोयस, पण अहिल्या तुला विचारेल तू काय सांगणार होतास, तिला काय सांगायचं याचा नीट विचार कर. काय ग? ए सिंचना, तुझं कशाला आता डोकं फिरलं आणखीन? हा, पुण्यातला नशीब फोडून घेण्याची इच्छा झाली आता? त्याचं कसलं नशीब फुटलंय आजी? नशीब तर माझं फुटलंय, त्याच्याशी लग्न करून. हा, म्हणजे तुझा नवरा, हा, म्हणजे तो बेकार अजून तुझा पिच्छा सोडत नाहीये. बघ ना आजी, मला नाही बोलायचंय त्याच्याशी, तरी सुद्धा कंटिन्यू हरीश मला फोन करतोय. अगं सिंचू, शेवटी नवरा आहे तुझा, फोन करणारच ना तुला. नवरा आहे म्हणून फोन करणार म्हणे. अगं पण आई, मला त्याच्याशी नाही बोलायचंय. हे पुरुष एवढे हट्टी का असतात ग? हे मात्र अगदी बरोबर बोललीस ना तू. पुरुष ना हट्टीच असतात, आणि या पुरुषांच्या समोर ना आपल्या बायकांचं कधीच काही चालत नाही. आता ह्या सिद्धूचंच बघ ना, 2 दिवस झाले हा सिद्धू कुठे गेलाय, जाताना काही सांगितलं नाही, कधी परत येणार आहे सांगायची काही शिस्त सुद्धा नाही. आणि आता त्याला काही बोलायला गेलो तो उलट तो आम्हालाच ऐकवेल, सरळ म्हणेल तुम्ही नाट लावताय ना म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. ओ गॉड, कशी 2 प्रकारची माणसं आहेत. एक कॉल उचलत नाही, दुसरा कॉल करायचा थांबत नाही. आजी हे बघ, आला काय त्याचा पुन्हा फोन? नको, अजिबात उचलू नकोस तू त्याचा फोन. हा माझा नातू आणि त्याची ती अवलक्षणा माहेरी उधळले असतील, त्या घरातल्यांच्या कुणाचाही फोन उचलायचा नाही सिंचना. आई, मला असं वाटतं की हा फोन खरं तर सिंचूने उचलायला हवा. नाही म्हणजे बघा आता, सिद्धू जर भावना बरोबर तिच्या माहेरी गेला असेल ना, तर ते दोघं नक्की तिथे काय करत असतील, काय विचार चालले असतील त्यांचे, काय त्यांना हवंय हे नक्की आपल्याला हरीशशी बोलल्यावर कळेल. हा, उचल ना फोन. हा बरोबर आहे, उचल. अगं रेणुका म्हणते ती बरोबर आहे. आता काय झालं, केला का फोन कट्ट्यानं? डोंट वरी आजी, पुढच्या 10 सेकंदात हरीश मला पुन्हा कॉल करेल. जस्ट वेट अँड वॉच. आला काय, 10 सेकंद झाले. आजी तू पॅनिक नको ना करू, येईल त्याचा फोन मला. थांब जरा. आता कुठं उलटलाय तुझा नवरा? आता का फोन करत नाहीये तो? आदित्य, अरे मगाशी काहीतरी सांगणार होतास ना, काय सांगायचं होतं बोल. काय रे, असं बघत काय बसलायस, काय बोलणार होतास? काही सिरियस आहे का?
जाऊ दे ना मावशी, अहो इतकं काही नाही. तुम्ही डान्सची प्रॅक्टिस कंटिन्यू करा ना. असं कसं? आता तर मला ऐकायचंच आहे ह्याला काय सांगायचं होतं ते. आदित्य पटकन बोल, आम्हाला खरंच प्रॅक्टिस करायला जायचं आहे रे परत. बोल. आई मला पारू विषयी बोलायचं होतं. अरे आदित्य, काय आहे सतत? हा, मला पारू विषयी बोलायचंय, पारू विषयी बोलायचंय. काय बोलायचं एकदाच बोलून टाक. पारूने दिशासाठी माघार घेतली आहे. फक्त दिशाला खेळता यावं म्हणून पारू खेळत नाहीये. आणि हे सगळं ती काय खूप मनापासून करत नाहीये. बाय द वे, तिलाही या मंगळागौरीच्या खेळात सहभागी व्हायची इच्छा होती, तुझी मदत करायची इच्छा होती. पारू, हे खरं आहे का? नाही नाही देवी आई, असं काय बी नाही. खरं तर मला या खेळात नाही घेतलं ना तरी बी चालेल. खरं तर माझीच इच्छा नाहीये या खेळात भाग घ्यायची. देवी आई, तुम्ही मला काहीतरी दुसरं काम असेल तर सांगा ना, ते मी करते. मी ना हे काम करते, समन्यांसाठी मस्त चाय बनवते. हा, ऐकलं? झालं समाधान का अजून काही विचारायचंय? चल पारू, प्रॅक्टिस करायला. बोला का नाहीस तिथे? बाबांचं म्हणणं पडलं की ते सांगायला आत्ताची वेळ योग्य नाहीये. अरे मलाही असंच वाटायचं. अरे प्रत्येक वेळी माझ्यावर ही वेळ बरेचदा येऊन गेली आहे. बघा तिथे मी तुला एकच सांगतो, तू जितका वेळ घेशील ना घरच्यांना सांगायला, तितका तुला नंतर जास्त त्रास होईल. अरे मलाही पटतंय यार, म्हणून तर मी गेलो होतो ना सांगायला. पण मग मला असं वाटलं की सगळ्यांसमोर नको. नाही ठीक आहे, बघ मी समजू शकतो. अरे पण माझं एकच म्हणणं आहे, तू पाहिजे तर ना फक्त तुझ्या घरच्यांसमोर सांग, पण आदित्य आत्ता सांग प्लीज. काय हे बघ, हे असं चाललंय सिंचनाचं. एकतर फोन कट तरी करते, नाहीतर पूर्ण रिंग तरी वाजू देते. आणि मी गेले कित्येक दिवस तिला वेड्यासारखा फोन करतो. मला कळतच नाहीये तिला माझ्यासोबत बोलायचं आहे की नाही. आता तुला सांगतो, सिद्धूने भावनाताईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. घरच्यांनी या लग्नाला सपोर्ट सुद्धा केला. मग यात माझी काय चूक आहे? आधीच घरी एवढे प्रॉब्लेम सुरू आहे, त्यात आता सिंचना सुद्धा माझ्यासोबत नाही. मला खूप एकटं फील होतं रे. म्हणून खूप हेल्पलेस झाल्यासारखं वाटतं. मला कळत नाही की सिंचनेने मला रिजेक्ट तर केलं नसेल. खरंच अरे, तर मी अजून किती फोन करणार ना तिला. आता मी ठरवलं, आता तिला वाटेल ना मनापासून की खरंच माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे, तेव्हाच ती परत येईल. तोपर्यंत मी काही तिला फोन करणार नाही. ए हरीश हरीश हरीश, हे बघ शांत हो. असे होप सोडून चालणार नाही. हिम्मत ठेव यार भावा. ती आपले फोन उचलत नाहीये म्हणजे आपल्यालाच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. काय करावं लागेल? अरे अरे लांब थांबा, लांब थांबा. सगळ्यांना फार नाचायची इच्छा होती ना. आता नाचा, या नागाच्या तालावर नाचा.
सिद्धिराज सिद्धिराज तुम्ही जरा सांभाळून मला काही नाही होणार, तुम्ही नका काळजी. सिद्धू दादा अहो, काय करताय तुम्ही आरती अहो सिद्धू दादा या प्राण्यासकट खेळ करू नका हो एकटं पुरून नाही समजा ना आदित्य सर सावकाश. शांत राहा यार तुम्ही प्लीज सगळ्यांनी शांत राहा बरं प्लीज कोणी पॅनिक होऊ नका शांत राहा. आदित्य आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आता. मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या समोर इतके जवळ असं नाग बघतोय. अरे मग मी काय सरपा मित्र आहे काय? हा, तुला काय वाटतं मी काय रोज सकाळी नागांबरोबर खेळत असतो? थांब, थांब. शांत राहा शांत राहा. बघा तर आदित्य एक मिनिट निघून जाता. नाही नाही थांब. हे बाबा कशाला आलायस आमच्या वाट्याला? तुला काय हवंय नक्की? तुला काही खायला प्यायला देऊ का? सिद्धू 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 तिथेच थांब. एक मिनिट मी कुठल्या तरी सर्प मित्राला कॉल करतो. ओके करेक्ट बोलवा बोलवा बोलवा. सिद्धू तेवढं वेळ नाही आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरे पण काय करायचं मला नाही कळत नाही यार. आदित्य खाली खाली पटकन. ऐका पण लहानपणी ऐकलं ना गारुडाने कशी पुंगी वाजून नागाला गुंतवून ठेवलं होतं मग तसं काहीतरी आपण करूया. अरे पण त्याने खरंच काही होणार आहे का? नाही मुलांनो जीवाशी खेळ खेळू नका. हे बघा आपल्याला सगळे प्रयत्न करून बघायला लागणार आहे. प्लीज शांत बसा. काय करायचं काय करू मी? थांब हात सोड. पुंगी वाजव पुंगी 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 पुंगी. हां असं. सिद्धिराज सावकाश हो काळजी घ्या तुम्ही प्लीज. सावकाश. इकडे इकडे इकडे. अरे हां अरे तो साप आहे. काय? अरे यू काय करतोय? मग काय जीभ बाहेर काढू का आता? हां ये. शेवटी ह्या आदित्य आणि सिद्धूने माझ्या प्लॅनवर पाणी फिरवलं. माझ्या घरात कोणी नाचलेलं मला आवडत नाही म्हणून हा नाग मी सोडला होता आणि आता हे दोघं त्या नागाला नाचूनच घराबाहेर काढतायत.
मुलांनो घाबरू नका कोणी, खरंच. सासूबाई अहो, श्रावण महिना सुरू आहे, नागपंचमी होऊन गेली आणि आपल्या दारात आज नागदेवता आहेत. हा शुभ शकूनच मानायला हवा. कदाचित आशीर्वाद द्यायलाच आले आहेत ते. होय सासूबाई, मी हळद कुंकू वाहते, माझी खात्री आहे कुणाला काही इजा न करता ते जातील. नाही का? हो पारू, भावना, पटकन औषणाचं ताट आणा. अहिल्या, चल तू, सासूबाई या. माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि माझ्या पोराबाळांना कुठलीही इजा न करता या तुम्ही. काळजी करू नका आता. हं, भूक लागली असेल ना सगळ्यांना? हो, चला जेवून घेऊया. सापासारखे डोळे, मला फणा पण काढता येतो. हो मग मला तोच फणा अरे बाय. चेता पण येतो. काय बाई आहे ही, बघेल तेव्हा काहीतरी अतिच करत असते, बावळट कुठली. अरे ये ना. तुम्ही मला असं इकडे का घेऊन आल्यात? का घेऊन आलोय म्हणजे माहित नाही तुला का घेऊन आलोय ते? What do you mean? सिद्धू, हा सगळा काय प्रकार होता जयंत? नाक कसा आला घरात? सिद्धू, हे तू मला का विचारतोय? आय डोंट नो हे कसं घडलं. ओके, कारण की ते तूच घडून आणलंस आणि आता म्हणतो आय डोंट नो कसं घडलंय. चुपचाप कबूल कर, मी सांग काय झालं ते. एक मिनिट. तुम्ही माझ्यावर आरोप करताय का? आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे की मी केलं हे सगळं? परवा आम्ही जे जे काही बघितलंय ना, त्यानंतर पुराव्याची काही गरज नाहीये. आणि ही सगळी घरातली आपली माणसं आहेत रे. तू काय यांच्या जीवावर उठलायस? एक मिनिट. तोंडाला येईल ते बोलू नका. मी असं का करेन? ते आम्ही नाही सांगू शकत. हो ना, तुझं मोटिव्ह काय आहे ते आम्हाला कसं माहिती? इथे काय करतायत? चला ना, सगळे जेवायला बसतायत. हो तेच, जरा हवा खायला आलो होतो. चल चल. जानू, तुला त्या नागाची भीती वाटली नाही ना? नाही जय, तू माझ्यासोबत असताना मला कशाचीच भीती वाटत नाही. शयन, मला तुझी बाजू कळत असली तरी मी हे सगळ्यांपासून किती दिवस लपवू शकते याला सुद्धा लिमिट आहे. तुला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं.
काय 10 15 20 किती मिनिटं झाली 1 तास झाला 1 तास कुठे आहे तुझ्या नवऱ्याचा फोन अरुदय तू फोन लाव आणि सिद्धू आणि ती अवलक्षणा काय करतायत ते विचार त्या घरातली सगळी माहिती काढ नो वे आजी किती काही झालं ना तरी मी त्या हरीशला स्वतःहून बिलकुल फोन करणार नाहीये कारण जर मी स्वतःहून फोन केला ना तर त्याला असं वाटेल की मी त्याला माफ केलंय बाई नको करू तू माफ चांगला खडसावून त्याला फोनवरती विचार मग त्याला कशाला वाटेल तू माफ केलंस म्हणून तरीही नाही आजी नो मीन्स नो हे बघ जर मी स्वतःहून त्याला फोन केला ना तर त्याला असं वाटेल की मी बॅकस्टेपवर आहे आणि मला ते तसं नाही वाटू द्यायचं ग काय बाई खरंच आहे लोक यांच्या ना सगळ्यांच्या एक वेगवेगळ्या तर आहेत जाऊ दे मीच सिद्धूला फोन करते शेवटी आई आहे मी त्याची काय करतोय कुठे आहे मला माहिती असायलाच पाहिजे हे बघ कोणीही फोन लावा पण तिकडली माहिती आपल्याला कळली पाहिजे काय चाललंय ते हो उचलत नाहीये फोन अरे कट केला फोन अरे ए म्हणजे खरंच बाई कमाल आहे आ म्हणजे तो फोन उचलत नाही आणि ही फोन करत नाही आता कशी कळणार तिकडली सगळी माहिती इतक्या लेट कोणाला असेल मला खूप भीती वाटते श्रीनिवास उद्या स्पर्धेत जर काही विपरीत घडलं तर मी असं काहीही होणार नाहीये असं बोलू नकोस विचारही करू नकोस असा काही होणार नाही असं असं म्हणतात की घर निर्जीव असतं मला नाही वाटत तसं अगं ही जमीन ही झाडं हे आपलं अंगण परसदार मागची विहीर अगं या सगळ्याला परत यायचंय आपल्याकडे मला सांग जर वास्तू निर्जीव असती तर जसा आपला जीव या वास्तूत अडकलाय त्याचप्रमाणे हिनेही आपल्याला जीव लावला असता का ही वास्तू या वास्तूतली प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे पुन्हा येणार आहे आणि बघ असंच होणार आहे तू तसंच व्हायला हवं कारण तसं नाही झालं ना तू जीव जाईल माझा लक्ष्मी अगं काय बोलतेस तू यापेक्षा कित्येक मोठ्या संकटांना आपण परतवून लावलाय त्यांचा सामना केलाय दोघांनी एकत्रपणे विसरलीस का तू जेव्हा माझी नोकरी केली होती आणि माझा ऍक्सिडेंट आठवतोय ना तुला भावनाचा स्वयंवर ते सगळे दिवस की मोठी मोठी संकट आपण एकमेकांच्या साथीनं परतवून लावली आहेत हे तर काहीच नाही नक्की याचा सामना कर हा पण मात्र एक गोष्ट करायला लागणार आहे तुला हिम्मत सोडून चालणार नाही मला खात्री आहे लक्ष्मी तू आणि अहिल्या जीवाचं रान कराल आणि ही स्पर्धा जिंकाल खात्री आहे मला आणि समजा या शिवाय तुम्हाला काहीही मदत लागली ना तर मी आहे अगं आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी कण्यासारखे पाठीशी आहोत आम्ही तुमच्या लक्षात खेळूया मंगळागौर खेळूया
कसं झालं दर्शन? ग, काय सांगू, इतकं सुंदर दर्शन झालं ना, नाही का हो? अहो, आणि हे बघ, सगळ्यांसाठी प्रार्थना केली मी, बरं का? आपल्याला देव नक्की यश देणार बघ. नक्की. चला सगळ्याजणी दमला असाल ना, जरा आराम करूया आपण. या. जरा 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 थांबा जरा. आम्हाला दोघांना तुमच्याशी जरा बोलायचंय. बाबा काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये भावना. आता श्री म्हणाला तसं, फक्त थोडस बोलायचंय आम्हाला तुमच्याशी. उद्याचा दिवस तुमच्या सगळ्यांकरता खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा दिवस आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत केली आहे ती उद्या तुमच्या कामी येणार आहे. आम्हाला कल्पना आहे की उद्या तुमच्या विरुद्धची टीम असणार आहे, पद्मावतीची टीम. त्या टीममध्ये प्रोफेशनली मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला असणार आहेत. कदाचित त्या सगळ्या तुमच्यापेक्षा उजव्याही असतील, पण तुमच्या आणि पद्मावतीच्या टीममध्ये एक फरक आहे आणि मोठा फरक आहे. पद्मावतीची टीम ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा म्हणून खेळणार आहे, पण तुम्ही सगळ्या ही स्पर्धा तुमच्या आईसाठी, तुमच्या मावशीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खेळणार आहात. आणि त्याचमुळे ही स्पर्धा जिंकण्याची जिद्द आणि जिंकण्याची ओढ तुम्हा सगळींमध्ये त्यांच्यापेक्षा कैक पटीनं जास्त असणार आहे. म्हणूनच जिद्दीनं खेळा, जोशात खेळा आणि ही स्पर्धा जिंकून या. आणि काय आहे ना, त्या पद्मावतीला आम्ही चांगलंच ओळखतो. इतक्या वर्षानंतर समोर आल्यानंतर ती जे काही वागली ते बघून आमच्या दोघांच्याही लक्षात आलं की ती सूडानं पेटलेली आहे. स्वतःचा सूड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करते ती. आणि जेव्हा माणूस सूडानं पेटतं तेव्हा आतताईपणा करतोच करतो. हे बघा, सूड भावनेनं कुणाचंही भलं झालं नाहीये आणि होणारही नाहीये. उद्या अशा जिद्दीनं खेळा ना की त्या पद्मावतीला कायमचा धडा मिळेल. कुठल्याही सुडाला किंवा माझाला चोख उत्तर हे एकजुटीनं आणि प्रामाणिकपणानेच द्यायचं असतं. तिला दाखवून द्या की कुठल्याही कुटुंबावर किंवा आईवरती संकट आलं की तिच्या मुली तिचे 9 हात बनवून नवदुर्गेचं रूप धारण करतात. उद्या तुम्ही अहिल्या आणि लक्ष्मीची शक्ती बना, विश्वास बना. आता आपल्या अख्ख्या कुटुंबाचा आत्मसन्मान तुम्हा मुलींच्या हाती आहे आणि आमची खात्री आहे ही आत्मसन्मानाची लढाई तुम्ही नक्की जिंकाल. नक्की. चला. गणपती बाप्पा मोरया. हरीश, हरीश, तू इथे? तुझी इतकी हिंमत झाली की तू डिरेक्टली माझ्या घरी निघून आलास? एक मिनिट सिंचना, तो नवरा आहे तो तुझा. जर त्याचे फोन उचलले नाहीस तर तुला भेटायची इच्छा असेल तर तू इथे येऊच शकतो ना. हो, पण जर मी फोन उचलत नाहीये तर त्याचा अर्थ काय होतो? की मला त्याच्याशी बोलायचं नाहीये. मग भेटणं तर लांबची गोष्ट आहे, की साधी गोष्ट पण कळत नाही का त्याला? पण मला बोलायचंय ना तुझ्यासोबत सिंचना. हे बघ अगं, आपल्या घरच्यांनी जे काही केलं त्याची चूक म्हणून आपण काय एकमेकांसोबत भांडतोय? हे बघ, ते काहीही असेल, पण मला आता तुझ्याशी बोलायचं नाही आणि डिस्कस तर बिलकुल करायचं नाहीये. त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा. सिंचना प्लीज. मी सांगते ते ऐक हरीश, प्लीज इथून जा, नाहीतर मी रागाच्या भरात काय करेन ना हे मला माहित नाहीये. सिंचना प्लीज, प्लीज माझं ऐकून घे ना. सिंचना प्लीज ऐक ना त्याचं. ॲटलिस्ट काय म्हणणं आहे तेवढं तरी ऐक. मिस करत होता ग तुला तो. सिंचना
खरंच एकदा ऐकून घे ग माझं. आई, अहो तुम्ही तरी समजावा नाही, बोला ना. कोणी कितीही काही बोललं तरी मला कोणाचं ऐकायचं नाहीये. हरीश, मी खरंच मनापासून तुझ्या घरी ऍडजस्ट झाले होते. सुरुवातीला आले होते प्रॉब्लेम्स मला तुझ्या घरी ऍडजस्ट करण्यात, पण तरी मी करत होते, कारण मला माझ्या घरी कम्फर्टेबल राहायची सवय आहे. पण हे सगळं न बघता मी प्रत्येकाशी प्रेमाने वागत होते. पण त्या प्रेमाचं काय फळ मिळालं मला? असं काय बोलते सगळं? बरोबर तेच बोलते मी हरीश. हरीश, जेव्हा आपण पळून लग्न केलं ना, तेव्हा माझ्या आई पप्पांना खूप हर्ट झालं होतं. आणि माझ्या आईचे काय एक्सपेक्टेशन्स होते रे? तिला फक्त तिच्या चॉईसची सून हवी होती. तिला तिच्या चॉईसने सिद्धूने लग्न करायला हवं होतं, एवढंच मागितलं होतं ना तिने. पण यातून काय मिळालं तिला? अगं पण जे काही झालं त्यात भावनाताईची किंवा आपल्या फॅमिलीची काय चूक होती? चूक होती हरीश. आमचा सिद्धू लहान आहे, त्याला वाटलं त्याचं भावनाताईवर प्रेम आहे, पण म्हणून भावनाताईला कळायला नको? तिने त्याला समजवायला नको की आपल्या पत्रिकेत दोष आहे, आपलं वय जास्त आहे, आपल्यामुळे दुसऱ्याला धोका होऊ शकतो, तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. तिने समजावलं का? तिने समजावलं का? नाही समजावलं ना. तरी ती त्याला भेटत होती, रॉंग सिग्नल्स देत होती, आणि म्हणूनच हे सगळं झालं. आउट ऑफ ऑल पीपल जर भावनाताई असं वागू शकते, माझा विश्वासघात करू शकते, तर माझा कोणावरच विश्वास नाही, तुझ्यावर पण नाहीये. आणि मला एक सांग, सिद्धू सारखा सारखा घरी येत होता, तरी पण कोणी काय ऍक्शन घेतली नाही? बरं, त्यांनी नाही घेतली तर ठीक आहे, तू तरी घ्यायला हवी होतीस ना. मला तर तुझ्याशी पण नाही बोलायचं. आणि एक लक्षात ठेव, आता मी अशीच वागणार, कारण चांगलं वागून ना काहीच फायदा नाही. त्यामुळे तू प्लीज जा इथून. असं ऐकणार नाहीस. थांबा. आजी, अगं पण काय रे, बायकोची माफी मागायला आला होतात ना, आता माघारी का जात आहे? बसा. आजी, अगं काय करतेस तू? मला माहितीये मी काय करते ते. आजी, सिंचू, बसा. बसा. काय काय झालं? काय झालं म्हणजे? चेहऱ्यावर लिहिलंय तुमच्या, काहीतरी संकट ओढवलेलं आहे. आजी, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. संकट नाही तर महासंकट ओढवलंय आमच्या कुटुंबात. कसं आहे,
आता हे घर मी विकत घेतलंय, म्हणजे काल रातच्याला राहिले मी या घरात, पण काही मजा येईना. मग मी रात्री विचार केला आणि ठरवलं की हे घर आपण पाडायचं आणि नवीन घर बांधायचं. अगं अहो माझ्या मनासारखं. काय दया माया दाखव ना काय आणला, घाल अंगावर. मी तुझ्या चॅलेंजचा स्वीकार करते. हा केवढं काय काय घडलं हो? आजी, फक्त हरीशच नाही तर अख्ख्या दळवी कुटुंबावर संकट आलंय. हा पण ते मार्ग काढतायत यातून. आता अशा प्रसंगी जर सिंचना हरीश सोबत असेल तर त्यालाही जरा बळ मिळेल ना, त्याची परिस्थिती सुधारेल. सिंचना प्लीज थोडं समजून घे ना हरीशला, प्लीज. थँक्यू. सिंचना प्लीज चल ना आपल्या घरी. हे बघ, यापुढे तू म्हणशील तसंच सगळं होईल. तुझा एकही शब्द खाली पडू देणार नाही सिंचू. प्लीज प्लीज आपल्या घरी चल. कुठलं घर? कुणाचं घर? डोक्यात छप्पत्रे आहे काय तुमच्या? बायकोला लग्न करून स्वतःच्या घरी घेऊन जायचं असतं, पण तू बायकोशी लग्न करून तुझ्या आई बापाच्या घरी घेऊन गेलास. हा बरं तर बरं, ते घर त्यांच्या स्वतःच्या मालकीचं तरी असायला पाहिजे होतं. ते घर भाड्याचं. आणि आता त्या भाड्याच्या घरातून एका बाईनं तुम्हा सगळ्यांना हाकलून लावलंय. अरे रस्त्यावर काय राहताय, जावयांच्या घरी काय जाताय? कुठल्या तोंडाने तिला घरी चल म्हणतोयस? आहे कुठं तुमचं घर? आमची सिंचना कुठेही येणार नाही. उलट तूच आल्या पावले निघून जा. आजी, आत्ता घर नाहीये पण लवकरच. बस हे काही सांगू नका. या दळवींच्या बाबतीत काहीही होणार नाही. आजी, मला फक्त एक शब्द बोलू नकोस. चालता हो आधी इथून. आमची सिंचना बोलते ते बरोबरच आहे. तुम्हाला खरं तर घरात सुद्धा येऊ द्यायला नको पाहिजे होतं मी. चाल चालायला. आता जाताय का धक्के मारून हाकलून द्यायला सांगू? हरीश,
बघितलंस आजी, हे ना असेच तू त्यांना घरात घेत होतीस ना, तेव्हा मला एवढं टेन्शन आलं होतं ना, म्हणून मी म्हणत होते की त्यांना घराच्या बाहेर पण उभं नाही करायला पाहिजे. अगं हे काय मला आधीपासूनच माहिती होतं. मी आपलं माहिती काढायची होती म्हणून बसायला सांगितलं. आई पण तुम्हाला कसं कळलं की ते संकटात आहेत ते? तू पण काय रणू का, अगं त्याला कळायला कशाला पाहिजे? हे दळवी कुटुंब सदा अनकदा कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत असतातच. अडचण त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मी आपलं काय केलं, फक्त खडा टाकून पाहिला आणि तो बरोबर लागला. अगदी बरोबर आहे आजी. म्हणून ना त्या प्रॉब्लेमॅटिक घरी मला कधीच जायचं नाहीये. आणि आता त्या दळवी कुटुंबावर एवढं मोठं संकट आलंय म्हटल्यावर सिद्धू त्यांना आधार देत बसला असेल. तोच पहिला कैवारी आहे, पालनहर्ता आहे, वकील पण आहे. एक सांगते रेणुका की अवलक्षणा ज्या दिवशी आपल्या घरात आली आहे ना, त्या दिवसापासून आपला सिद्धू त्या दळवींचाच झालाय, खाडे पाटलांचा नाही. हो आई, बस झालं आता. खूप घेतलं सिद्धूच्या कलाने. आता परिस्थिती बदलायलाच हवी. काहीही झालं तरी मी आता हे खपवून घेणारच नाही. देवा, आमचं हक्काचं घर परत मिळवण्याची लढाई लढतोय आम्ही. ही लढाई जिंकण्याची शक्ती दे, आमच्यावर कृपा कर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. निघूया. थांबा. काय झालं? अरे शुभ कार्याला निघताना नारळ वाढवल्याशिवाय निघायचं नसतं. सिद्धू ये. काय झालं सिद्धू? बाप रे, नाचका नारळ आहे हा. डोमेन. वहिनी, अपशकून झालं, अपशकून. नाही, अपशकुन वगैरे काही नाहीये. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे खराब झाला असेल नारळ. एक्झॅक्टली. आपल्याकरता खरं तर अपशकुन म्हणजे पद्मावती आहे. आणि आपल्याला तिच्यावर मात करायची आहे.
तेव्हा आपलं सगळं लक्ष त्या एकाच गोष्टीकडे केंद्रित असायला हवं. खरं आहे. देवी आईने ओवाळलेला नारळ हा यो. म्हणजे कुणाची दृष्ट जरी लागणार असेल तर ती गेली म्हणायची. आणि बाप्पाचे आशीर्वाद आहेच आपल्यासोबत. अगदी बरोबर. चला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पद्मा मावशी, इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही घराबाहेर पडतच होतो. या सगळ्यांनी ना जोरदार प्रॅक्टिस केली आहे बरं का. त्यामुळे त्यांची चांगलीच तयारी झालेली आहे. उगाच सगळ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही. असं नको व्हायला सगळं आपल्यावरच उलट. तुला लय घाई झाले ग. तू तर मनानं पार स्पर्धेत पोचलीस पण अगं आत्ताशी पाऊल घराबाहेर पडलंय ना, ते पाऊल वाकडं कसं पाडायचं ते बघते मी. म्हणजे आता हाय का? अरे घराबाहेर पडलात म्हणजे पोचलात, पोचलात म्हणजे खेळलात, आणि खेळलात म्हणजे जिंकलात. असं तर होत नाही ना. तू बघ कसं चक्कीत जाळ काढते पद्मावती.